महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। मनपाचा बोलवता धनी दुसरा आहे, त्याचा बोलवता धनी भाजपाचे 4 आमदारांनी तर व्हिडिओच काढले। भाजप सरकार आहे, पालकमंत्री गप्प काय? पालकमंत्रीची बातमी आम्ही वाचतो, ते म्हणतात विकासासाठी पाडायचंय। अरे लोकांना बर्बाद करून कोणता विकास साधणार आहे तुम्ही? आणि विकास साधल्यावर तुम्ही कमान पाडा ना। आधी पाडायची गरज काय होती? पेटे नगरच्या 8 घरं उठवले, सातारा परिसरामध्ये बुद्ध विहार उठवलं, मोकळा भूखंडात होतं म्हणे, आणि त्या भागात जाऊन इतर धर्मियांचे 1000 मंदिर, अनेक धार्मिक स्थळं उभा आहेत। त्याचं काय? ती मागणी आम्ही करायला आलो नाही ते पाडा म्हणून, पण आमचा एखादा भूखंडा उभा आहे तर ते राहू दे ना, पण ते सुद्धा पाडलं। पण दंगली होत नाहीत म्हणून एकच्या नंतर एक अटॅक सुरू झालेत। त्यामुळे आम्हाला कुठेतरी वाटतं की यांचा बोलवता धनी या ठिकाणी राज्य सरकार बसलेला या ठिकाणी जमलो हा उद्योग दाखवायला की व्यावसायिकांना 50 लाख रुपये सीएमईजीपीच्या अंतर्गत मिळाले पाहिजे। तिथं सिबिलचे 8 लावू नका, ज्यांचं घर पाडलंय त्याला 50 लाख रुपये उद्योगासाठी द्या। जे घर तुम्ही पाडायला लागला त्यांना आधी मोबदला काय देणार आहे ते सांगा। तुम्ही समृद्धी महामार्गाचे पैसे आधी देता, झोपडपट्ट्यांचे घर घ्यायला तुम्हाला ते रूल्स लागत नाही। केंद्र सरकारच्या रूल्स प्रमाणे त्यांना पैसे मिळाले पाहिजेत आणि तरच असणार त्या ठिकाणी आम्ही थांबणार आहोत, अन्यथा यांच्या विरोधात असेच आंदोलन करत राहणार। सगळीकडे असणार आहे, अतिक्रमण असेल तर खुशाल काढा, पण जे अधिकृत आहेत त्यांचे डॉक्युमेंट तर बघा। यांनी मिसगाईड केलं कोर्टाला, कोर्ट म्हणतो चिकन मटन, अरे तिथं घर आहे चिकन मटन म्हणता। एकाच चिकनाच्या दुकानावर तुम्ही सगळ्या वस्तीला एकच नियम लावता। सगळ्यांसाठी लढायला आम्ही तो उभा आहे। कमान पाडली हे समाजकंटकीय कृत्य, त्या अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि तात्काळ महानगरपालिकाच्या आयुक्तांना इथून हलवलं पाहिजे, कारण त्यांची भूमिका ही दंगलीची भूमिका दिसते आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना असणार आज निषेध करायला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झालो। लवकरात लवकर मी आवाहन करतोय की मुकुंदवाडी पासून पुढची कारवाई का सुरू नाही केली? लेमन ट्री पाशी कारवाई का नाही आली? रामापाशी कारवाई का नाही आली? क्रांती चौक आकाशवाणी बाबाकडे कारवाई का नाही आली? कॅम्ब्रिज पासून तुम्ही बुलडोजर लावल्या, बाबापाशी थांबायचं ना, पण त्यांनी असणार मुकुंदवाडी पासून टर्न घेऊन ते आता पडेगावला पोहोचालेत। म्हणजे यांच्या टार्गेट वरती झोपडपट्ट्या आहेत, दलित वस्त्या आहेत, बहुजन वस्त्या आहेत आणि मुस्लिमांच्या वस्त्या आहेत, याच्या पलीकडे काही नाहीये। बांधवाला घेऊन तुम्ही जे समस्या आता क्रांती चौक पासून जे पाडण्यात येणार होतं अतिक्रमण ते थांबलेलं आहे, कुठतरी चिकलठाणा आणि संजय नगर मध्ये कारवाई झाली, गरीब घरावर बुलडोजर चालू आहे, काय सांगा? किती सहन करायचं? किती सहन करायचं? किती? एक केनेकर नावाचा आमदार फोन करतो इरादो आणि त्याच्यानंतर बुलडोजर येतात, नोटीस नसते, काही नसते, लोकांचे व्यवसाय गेले, आम्ही सहन केलं, घर पाडले, तुम्ही सहन केलं। तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लोक राहणाऱ्या वस्तीची कमान पाडली, संजय नगरची कमान पाडली, जे आमच्या अस्मितेचं केंद्र आहे, जे आमच्या अस्तित्वाचं केंद्र आहे। तुम्ही म्हणताय की अतिक्रमण पाडायचं कोर्टाने सांगितलंय, मग आम्ही उत्तर विचारतोय, ही कमान अतिक्रमित होती का? ही कमान उभा केली भाजपने, ही कमान उभा केली विजयाताई राटकरच्या काळात महानगरपालिकेने। महानगरपालिकेने उभा केलेली कमान अतिक्रमण कसं असू शकतं? तुम्ही अतिक्रमण काढायची ऑर्डर घेऊन आलात, महानगरपालिका अतिक्रमण होती का हे पहिलं घोषित करा, त्या कमान अतिक्रमण होती का हे घोषित करा। त्यांनी तसं न करता ती पाडून टाकली आणि त्याच्यामुळे समग्र महाराष्ट्रात उद्रेकाची आणि संतापाची लाट पसरली। 15 दिवसात चिकलठाणा पुतळ्याला अल्टिमेटम दिलाय। मी आयुक्तांना विचारतोय, दंगली घालवायच्या, सामाजिक सलोखा बिघडवायचा,
इथं एक पुतळा रस्त्याच्या मध्ये आहे. आम्ही कोणत्या महापुरुषाच्या विरोधात नाही. तुमच्यात हिंमत आहे तो पुतळा काढायची? पुतळा काढू शकता का? शहरातला रस्त्याच्या ह्याच्यातला मधला तो नाही काढायचा. यांची कारवाई संपत चालली. मुकुंदवाडी ते चिकलठाणा मस्जिद होती, 100 फूट तुम्हाला लागत होतं. तुम्ही 250-200 फूट जाऊन मस्जिदीचा भाग पत्र्याचा का पाडला याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. कमान का पाडली याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आणि मुकुंदवाडी पासून ते बाबापर्यंत एकच नियम का लावला नाही? आम्हाला आता कळतंय की शेवणील पासून 45 मीटर म्हणजे 45 मीटर आणि त्याच्या पलीकडे 65 मीटर. हे कसं काय होईल? हे खूप गंभीर आहे. जातीवादी हल्ला आमच्यावरती झालेला आहे आणि हा जातीवादी हल्ला कमिशनरने केलाय, आयुक्तांनी आणि त्यांच्या असणाऱ्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी, ज्यांनी ही कमान पाडली. लक्षात घ्या, या कमानीसाठी जी कमान बाबासाहेबांच्या विद्यापीठासाठी उभा आहे, 17 वर्ष संघर्ष केला आणि त्याचीच प्रतिकृती तिथं उभा होती. म्हणजे आम्ही तुमच्या प्रतिकृतीला पाडू शकतो ही ठिणगी त्यांनी टाकून दिली. आज कमान पाडली, उद्या पुतळा पाडतील.